हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही खूप खूप छान मस्त आनंदी असाल. आणि आता पावसाचे दिवस आहेत, सो थोडी तब्येतीची काळजी घ्या आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आणि चला तर मग आज मी बनवते आहे साबुदाण्याचे वडे. आणि मी आधी बटाटे उकडून घेतले होते, 3-4 बटाटे घेतलेत उकडून आणि त्याच्यामध्ये साबुदाणा जो आहे रात्री भिजवून ठेवला होता. आता मी तो थोडा थोडा करून मिक्स करून घेते आहे. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला साबुदाणे वडे आवडतात. जेव्हा आधी लहानपणी मम्मी उपवास करायचे किंवा माझेही उपवास असायचे, म्हणजे मी स्कूलमध्ये होते ना तेव्हापासून उपवास करायचे. हरतालिकेचा, महाशिवरात्रीचा, गुरुवार, सोमवार असे उपवास असायचे माझे. त्याच्यानंतर नवरात्रीचे पण 9 दिवस उपवास असायचे. सो मम्मी खूप काही उपवासाच्या गोष्टी बनवायची आणि तेच साबुदाण्याची खिचडी किंवा काही असं खाऊन कंटाळा येतो. सो मम्मी वेगवेगळे गोष्टी बनवत असायची आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे साबुदाण्याचे वडे. सो लहानपणी खूप आवडायचे. आता तर खूप काळजी घ्यावी लागते काय आपण खातो आहे काय. आणि मला खूप एक्स्ट्रीम हायपर ॲसिडिटीचा त्रास होतो, त्याच्यामुळे मी खूप कटाक्षाने टाळते साबुदाणा. पण कधीतरी म्हणजे आता 1-2 वर्षांनंतर मी खाते आहे. सो बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, हळद, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकते आहे, जिरं. मी हिरवी मिरची घालत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता, पण मी नाही घालत. सो आता तुम्ही बघू शकता की मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ऑफकोर्स सर्वात लास्ट हिरवीगार मस्त कोथिंबीर बारीक चिरून घालायची. म्हणजे ते मला असं ना कुठले पण पदार्थ असे कलरफुल जेव्हा आपल्याला दिसतात ना, आपण तुम्ही त्याच्यात कधी भरपूर भाज्या घालतो आपण किंवा काही, मला खूप आवडतात अशा गोष्टी. सो आता हे छान मस्त मळून घ्यायचं. तुम्ही जेवढं छान त्याला मिक्स कराल तेवढे छान वडे ते होतात किंवा तेलामध्ये सुटत नाहीत. सो छान ते मळून घ्यायचं. बटाट्याचं छान बाइंडिंग होतंच त्याला. सो येस, सो असं छानपैकी त्याला मळून घेऊयात आता आपण. आणि लहानपण ना खूप छान असतं, जेव्हा मम्मी आपल्यासाठी, आपल्याला माहीतही नसतं काय करणार आहे. आजकालच्या मुलांना खूप काही खाण्याचे ऑप्शन्स आहेत, पण पूर्वी मात्र असं नव्हतं. पोहे, शिरा, उपमा, साबुदाण्याची खिचडी, म्हणजे असे भजी, हे प्रकार कसे ना सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी असेच केले जायचे. आजकाल तर म्हणजे तुम्ही बाहेर पण गेलात तरी तुम्हाला आजकाल हॉटेलिंगचं खूप फॅड आहे. त्या मानाने मी खूप कमी जाते बाहेर आणि मला सहन पण होत नाही बाहेरचं खाणं. सो मी घरचं खाणंच प्रेफर करते जास्त. सो त्याच्यामुळे मी खूप कमी खाते म्हणजे बाहेर. आणि खरंच म्हणजे लहानपण इतकं छान असतं ना की मम्मी जे बनवेल, जे आपल्या ताटातील ते गपचूप खायचं. तेव्हा काही असं एक फार ऑप्शन नव्हते आणि खरं ते छान पण होतं. जेवढे जास्त आपल्याला ऑप्शन्स मिळतात तेवढं आपण खूप जास्त चूजही होतो गोष्टींबाबत आणि तिथूनच सगळ्या गोष्टी सुरू होतात ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्हाला ऑप्शन नसतात ना तेव्हा तुम्हाला सगळं आवडायला लागतं, आणि जेव्हा तुम्हाला ऑप्शन्स मिळायला लागतात ना तर तुम्हाला गोष्टी अशा असतात की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. सो मला असं वाटतं की लहानपण खूप छान असतं. जे मम्मी देईल ते तुम्ही
आपण खातो. आणि आता हे तुम्ही बघू शकता मस्त एकजीव झालेला आहे. तर आता ह्याचे वडे बनवून घ्यायचे. सो चला तर मग आपण आता ह्याचे वडे बनवून घेऊया. मी बघत होते की जस्ट चेक करत होते वडे बनतायत ना. आणि खूप जास्त काय त्याला म्हणतात मोठे बनवले नव्हते, कारण मग ते मध्ये शेकले जात नाहीत. सो मी घरी आपल्याला खायचे, सो थोडे छोटे म्हणजे एवढा आकार करून घेतला होता. आणि जेव्हा तेलात फ्राय करतात तेव्हा अजून एकदा त्याला प्रेस करून घेतलं होतं. सो त्यांचा शेप बऱ्यापैकी मोठा झालेला होता. तुम्हाला पुढे दाखवेन मी. आणि जेवढं तुम्ही काय त्याला म्हणतात खूप जर तुम्ही मोठा केलात ना आणि जाड केलात तर मग तो आतनं नीट फ्राय होत नाही, शिजत नाही नीट, आणि मग तुम्हाला त्रास होतो. तसाही जो साबुदाणा असतो तो खूप हेवी असतो. सो मी बघत होते की किती मोठा करायचा आहे किंवा कसं. सो थोडासा मी वाढवून घेतलेला आहे इथे. आणि पूर्वी ना आम्ही कधी शॉपिंगला वगैरे गेलो ना रविवार पेठेमध्ये, तर तिथे खूप छान मिळतात साबुदाणे वडे वगैरे, दहीवडा, मसाला डोसा किंवा स्पंज डोसा. जेव्हा वर्षातून एखाद वेळेला आपण शॉपिंगला जातो तेव्हा खायचो कधीतरी. म्हणजे मला फारसं आठवत नाही की आम्ही तिथे गेलो आहे आणि खाल्लं आहे वगैरे. पण नंतर जसं समजायला लागलं की हां बाबा आपण आता लवकर घरातून बाहेर पडलो आहे आणि जायच्या आधी खाऊन जायचं का असं. तर म्हणजे खरंच सांगते की असं नव्हतं आमचं की बाहेर गेल्यावर, पण एखाद्या वेळेस मी कधीतरी ट्राय केला असेल. सो तिथे फार छान साबुदाणा वडा, दहीवडा, मसाला डोसा मिळतं. सो तुम्ही जर पुण्यातले असाल आणि रविवार पेठेत शॉपिंग करत असाल तर तुम्ही नक्की ट्राय करा. रविवार पेठेत खरंच छान मिळतात. सो एखाद वेळेला ट्राय करायला काही हरकत नाही. पण आता थोडं पावसाळ्याचं बाहेर खाणं टाळावं. आणि आता म्हणजे खूप सांगतायत की झिका व्हायरस आणि मग डासांपासून तुमची काळजी घ्या. सो थोडीशी काळजी घ्या बाहेर पडताना पण आणि बाहेरचं खाताना देखील. सो मी आता काही वडे करून घेतलेत आणि माझी मम्मी वडे तळती आता. तुम्ही बघू शकता मी जे तुम्हाला म्हटले होते ना की मी आधी वडे करून घेतलेत आणि ते करताना थोडे हातावर प्रेस करून मग तेलात सोडले होते. सो मस्त झाले होते वडे आणि खूप म्हणजे 1-2 वर्षांनी मी खाल्ले असतील. आणि खूप साबुदाणा टाळते. एखाद वेळेला ठीक असतं, म्हणजे तुम्हाला कधीतरी खायची इच्छा पण होते आणि तुम्ही खाऊ शकता. असं काही नाही आहे की नाहीच. कुठलीही गोष्ट अगदी तुम्ही प्रमाणात खाल्लीत ना तर त्याचा त्रास होत नाही तुम्हाला एवढा. आणि तुम्ही बघू शकता की खूप छान फ्राय होत आहेत. आणि कोणाकोणाला साबुदाण्याचे वडे आवडतात नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ब्रेकफास्टमध्ये आज काय बनवलं आहे ते पण मला नक्की सांगा, शेअर करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमचे कोण फॅमिली फ्रेंड्स असतील आणि ज्यांना साबुदाण्याचे वडे आवडत असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं
म्हणजे एक लाईक असतं ना, ते तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन यायला मोटिवेट करतं, छान छान व्हिडिओ बनवायला माणसाला प्रेरणा देतं. सो प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. आणि तुम्ही बघू शकता की किती छान साबुदाण्याचा वडा बनतोय, मस्त कलर येतोय त्याला खरपूस. आणि मला हे जे असतं ना प्रोसेस, कुठलाही पदार्थ बनवण्याची जी प्रोसेस असते ना, तीच मला फार आवडते. मग नंतर काय त्याला म्हणतात, खाण्याचं तर म्हणजे जी व्यक्ती ते पदार्थ बनवते ना, त्या माणसाला एवढं ते खाण्याची इच्छा होत नाही. म्हणजे त्याला दुसऱ्यांना खाताना बघून किंवा कौतुक जेव्हा करतात ना, ते बघून खूप छान वाटतं, त्याचं अर्धपोट तेव्हाच भरतं. आणि एवढं म्हणजे नक्की कौतुक करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीचं, जर काही करत असेल तर. ते म्हणतात ना, कौतुकाची एक थाप असते ना, तर ते नवीन गोष्टी करायला तुम्हाला खूप प्रेरणा देते. आणि मस्त वाटतायत ना एकदम विकतच्यासारखे. खूप छान झाले होते. आणि मी साबुदाणा वडा जो आहे तो अगदी दही वड्यासारखं त्याच्यावर दही टाकून खाते. म्हणजे थोडंसं साबुदाण्याची खिचडी पण मी मोस्टली दही मिक्स करूनच खाते. म्हणजे दही साबुदाण्यामध्ये ॲक्च्युली साबुदाणा छान मुरलेला असला तरीही मला असं वाटतं त्याच्यावर दही वगैरे घातलं ना की थोडंसं पचायला मदत होते आणि छानही लागतं. तसंही साबुदाणा असं म्हणतात की साबुदाणा पचायला खूप वेळ लागतो. साबुदाणा आणि उडदाचा पापड जो असतो तो तुमच्या पोटामध्ये 7 दिवस असतो असं म्हणतात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या कधीतरी खायला खूप बऱ्या वाटतात. आणि छान फ्राय होत आहे आता साबुदाण्याचा वडा. आणि कोणाला आवडतं, मस्त फुगतोय बघा तो साबुदाण्याचा वडा. आणि कोणाला साबुदाण्याचा वडा आवडतो नक्की शेअर करा माझ्यासोबत. किंवा तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने बनवत असाल साबुदाणा वडा तर तेही तुम्ही शेअर करू शकता. आणि आता तुमच्या सिटीमध्ये पावसाची काय स्थिती आहे? मे बी आता बऱ्यापैकी सगळीकडेच वातावरण छान थंडगार आल्हाददायी झालेलं असेल. मला वाटतं आतापर्यंत सगळीकडे पाऊस सुरू झालेला असेल छान. आणि तुम्ही पण तुमच्या सिटीमध्ये तुमच्या पद्धतीने एन्जॉय करत असाल पाऊस. छान मस्त चमचमीत भजी, चहा, म्हणजे लोक चहा कॉफी ज्यांना आवडते ते लोक, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पावसाळा एन्जॉय करतात. सो तुम्ही पण सगळेजण तसं एन्जॉय करत असाल अशी अपेक्षा करते मी. चला तर मग तुम्ही आता ही रेसिपी बघा, एन्जॉय करा. तुमचे काही सजेशन्स असतील व्हिडिओच्या बाबतीत तर नक्की कमेंट करून सांगा मला. आणि छान छान कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपण पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. सो आजच्या व्हिडिओचा मी इथे शेवट करते आहे. एन्जॉय करा. खूप खूप
छान जाऊ देत तुम्हाला आजचा दिवस, मस्त जाऊ देत, आनंदी जाऊ देत. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि चला तर मग आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. आणि मी तुम्हाला प्लेट लावून दाखवते की कसे झाले होते साबुदाणे वडे. आणि तुम्ही बघू शकता मस्त ते म्हटले जेव्हा आम्ही चांगले कपडे घातलेले नसतात तेव्हा आम्ही कधीच बोलवत नाही. बाय.